सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. कालच्या पुढे सुरू करते. काल त्यांनी सांगितलं होतं की जी त्यांनी उदाहरणं दिली आहे ती जास्त समजावून घेण्यासाठी अल्बी सॅक्सबद्दल बोलूया. तर आता बघूया ते पुढे काय म्हणतात. तडीपार आणि वकील. तुम्ही ही गोष्ट पूर्वी वाचली नसेल आणि तुम्ही यावर विश्वास ठेवण्यास नकार दिलात तर ती सत्य घटना आहे हे लक्षात घ्या. अल्बी सॅक्स हा दक्षिण आफ्रिकेतला वकील होता ज्यानं बहुतेक कृष्णवर्णीयांचे खटले चालवले. त्याला तडीपार म्हणून घोषित करण्यात आलं. तो मग इंग्लंडला आणि नंतर मोझेम्बिकला गेला. तिथे तो कायद्याचा अभ्यासक्रम शिकवत होता. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेद करणाऱ्या सरकारच्या हस्तकांनी त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवून त्याला जवळपास मृत्यूच्या दारात पोचवलं. त्याचा एक डोळा आणि एक हात या हल्ल्यात निकामी झाला. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा वर्णभेद संपुष्टात आला तेव्हा तो तिथे जाऊन संविधानिक न्यायालयात, जे आपल्या सुप्रीम कोर्टासारखं आहे, न्यायाधीश झाला. न्यायालयात 15 वर्षाच्या कारकिर्दीत त्यानं दक्षिण आफ्रिकेत मानवी हक्कांबाबत कायदा पालन करण्याला प्राधान्य दिलं. त्याची निकालपत्र दक्षिण आफ्रिकेबाहेरच्या अनेक कोर्टातही संदर्भासाठी वापरली जातात. मानवी हक्कांना उचलून धरणारे निकाल तो कसे देत असे? स्वतःवर झालेले अत्याचार आणि वर्णभेदावर आधारित दडपशाही वापरणारं सरकार याबाबतचे अनुभव असतानाही तो काय म्हणतो ते पहा. अखेरीस कथेमागची कथा सांगायला हवी. मी निकालपत्र लिहिताना निर्णय कसे घेतो? टोरंटो विद्यापीठात एक अभ्यासक्रम शिकवत असताना मी एका वाक्यानं शिकवायला सुरुवात केली. ते वाक्य म्हणजे मी लिहिलेल्या प्रत्येक निकाल हे एक असत्य असतं. विद्यार्थी त्यामुळे चमकून माझ्याकडे पाहायला लागले. मी पुढे त्यांना सांगितलं, निकालपत्रात लिहिलेल्या मजकुरात खोटेपणा नसतो. तो मी जितक्या प्रामाणिकपणे लिहिता येईल तितका लिहिलेला असतो. पण ते निकालपत्र वाचताना जितक्या शांतपणे आणि मुद्देसूद पद्धतीनं वाचलं जातं आणि लिहिताना माझ्या मनात खोलवर जितकी वादळं आणि विचारांची आवर्तनं उठलेली असतात त्या दोन गोष्टींमध्ये विरोधाभास असतो. न्यायाधीश निकालापर्यंत केवळ तर्कनिष्ठ विचारसरणीच्या आधारावर पोचतात. असं निकालपत्र वाचताना जाणवणाऱ्या त्यांच्या धीरगंभीर स्वरावरून जाणवतं. हा पायंडा बदलायला हवा याची मला गरज वाटली. मी लिहिलेल्या निकालपत्रात साधारण 4 प्रकारचे युक्तिवाद वापरलेले असतात असं शोधून काढायला मी यामुळे प्रवृत्त झालो. ते 4 युक्तिवाद असे: शोध घेण्याचा युक्तिवाद, कारणमीमांसेचा युक्तिवाद, मन वळवण्याचा युक्तिवाद आणि निष्पक्ष न्यायाचा युक्तिवाद. अखेरीस माझे विचार तर्कनिष्ठता आणि तळमळ यातल्या नात्याकडे वळले. त्यानंतर मानवी सन्मान आणि समानता या संकल्पनांकडे वळले. या एकमेकांशी संलग्न आणि अविभाज्य संकल्पना माझ्या पुस्तकात सतत डोकावतात. एनलायटनमेंटच्या परंपरेत वाढलेल्या मला चमत्कारांसोबत जोडलेलं सगळं स्वीकारण्याबाबत तिटकारा होता. पण आपल्या निर्णयांवर परिणाम घडवून आणणाऱ्या अनेक प्रक्रिया तत्वांच्या नुसार केलेल्या विचारांमध्ये बसत नाहीत आणि त्या उलगडून दाखवता येत नाहीत. अशा गूढ असतात. त्यांना पारंपरिक व्याख्येत बसवणं अवघड असतं. न्यायालयाच्या निकालपत्रांमध्ये, कमीत कमी माझ्या निकालपत्रांमध्ये, आयुष्यातले अनुभव ज्या प्रकारे चोर पावलांनी प्रवेश करतात ते या प्रकारात बसतात. माझं व्यग्र आयुष्य आणि न्यायालयातील मी करत असलेलं प्रगाढ कार्य यांच्यातलं नातं रहस्यमय आहे असं मी म्हणत असलो तरी या सगळ्यात चिक्कार आव्हानं, आश्चर्यचकित करणारे क्षण आणि आनंद या गोष्टी आहेत. आणि हे पुस्तक लिहिल्यानंतर आयुष्यातले अनुभव न्यायालयीन निर्णयावर कसे परिणाम घडवून आणतात असा प्रश्न जर उभा राहिला तर त्याचं उत्तर आहे अनपेक्षित प्रकारे.
जसे न्यायालयीन निर्णय अखेरीस सर्वोच्च न्यायालयात घेतले जातात, तसंच मॅनेजर, मी या गटात बिझनेस मॅनेजरही गृहीत धरतो आहे, कामगारांवर परिणाम घडवून आणणारे निर्णय घेतात. कर्मचारी तुमच्या वागण्याचं मूल्यमापन करतात. त्यांना गोष्टी मान्य किंवा अमान्य असल्याचं ते आनंद व्यक्त करून किंवा कंपनीतून निघून जाऊन दाखवून देतात. इथे शोध घेण्याचा युक्तिवाद, कारणमीमांसेचा युक्तिवाद, मन वळवण्याचा युक्तिवाद आणि निष्पक्ष न्यायाचा युक्तिवाद हे अल्बी सॅक्सनं मांडलेले विचार लागू होतात. अशा वेळी कर्मचाऱ्यांबरोबर खूप कमी चर्चा किंवा संवादाची देवाणघेवाण होते. हे सत्य आहे. कर्मचारी एखादी गोष्ट अमान्य करत असेल तरी संवाद नातं जोडतात, हे खरं. संवाद न साधणं, चर्चेचा अभाव यामुळे आपण कोणत्या मूल्यांसाठी खंबीरपणे उभं राहतो आणि कोणत्या मूल्यांमागे उभं राहत नाही, किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर खोलवर रुजू शकणारे विचार, याबद्दलची चर्चा सुरू होण्याची संधी गमावली जाते. अशी चर्चा न होता घेतलेला एखादा निर्णयही चांगला असू शकतो, पण खेचराला घोडा म्हणण्या इतकाच तो निर्णय ठीकठाक असतो असं असूनही आमच्या सकट अनेक मॅनेजर वेळोवेळी अशा असमाधानकारक गोष्टींना जन्म देत असतात. असे पेच प्रसंग कंपनीचं व्यक्तिमत्व तयार करतात आणि कर्मचाऱ्यांच्या मनातल्या हे माझ्या बाबतीत झालं तर काय घडेल या प्रश्नाचं उत्तर देत असतात. अर्थात या सगळ्याला सोपी उत्तरं नाहीत. अशा पेच प्रसंगात एका हक्काचा झगडा दुसऱ्या हक्काशी सुरू होतो. अशा वेळी निर्णयकर्त्यानं खचितच आपल्या सत्सद विवेकबुद्धीचा ऐकावं. अल्बी सॅक्स म्हणतो तसं निर्णयकर्त्यासमोर उत्तर अचानकपणे येतं, तरीही निर्णयकर्त्यानं जबाबदारीनं वागावं. ओशो वाचत असताना मला जबाबदारी या शब्दाचा अर्थ नव्याने कळला. ते म्हणतात, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द मुळात 2 शब्दांमध्ये विभागायला हवा. त्याच्यात प्रतिक्रियेची क्षमता म्हणजे इंग्रजीत रिस्पॉन्सिबिलिटी असे 2 शब्द सामावलेले आहेत. तुम्ही स्वयंस्फूर्त असाल तरच वेळोवेळी प्रतिक्रिया देणं शक्य आहे. प्रतिक्रिया देता येणं म्हणजे तुमचं लक्ष, तुमची सजगता, तुमची नेणीव हे सगळं वर्तमान काळात या क्षणी जागृत असणं. मग जे काय घडतं ते तुमच्या संपूर्ण अस्तित्वाकडून येतं. हे घडणं म्हणजे जबाबदारीनं प्रतिक्रिया देणं. अशा पेच प्रसंगांमध्ये 2 अवघड शक्यतांची कल्पना करून निर्णय घेताना निर्णयकर्त्याला तोलून मापून एक पर्याय निवडावा लागतो. तसा पर्याय निवडण्याची परिस्थिती आपल्यावर येऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. बैलाशी झुंजणाऱ्या सारखा तो अक्षरशः पेच प्रसंगरूपी बैलाच्या 2 शिंगांवर असतो. कोणतं शिंग आरामदायक नसतं. त्याचा निर्णय कंपनीचं व्यक्तिमत्व ठरवतं. तो स्वतःचं व्यक्तिमत्व त्या प्रक्रियेत उघड करतो. मंडळी, इथे या विभाग 3 मधलं दुसरं प्रकरण संपलंय आणि तिसरं प्रकरण आपण सुरू करूया, जसं शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या भावनिक गुंतवणुकीबाबत अवघड प्रश्न. नेते ग्राहकांशी नातं कर्मचाऱ्यांच्याद्वारे जोडतात. यातून कर्मचाऱ्यांच्या भावनिक गुंतवणुकीचं महत्त्व अधोरेखित होतं. हे काही प्रश्न आहेत, गैरसोयीचे आणि अवघड वाटणारे, पण लक्ष यायला हवे तसे. पहिला प्रश्न, कंपन्यांचं बदललेलं स्वरूप आणि तिथे कर्मचाऱ्यांना दिली जाणारी विवादास्पद वागणूक या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक म्हणजे एम्प्लॉई एंगेजमेंट कशी असावी याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या प्रकारचे कर्मचारी निवडावे. मला यासाठी आधी कंपनी कोणत्या प्रकारे चालवली जात आहे हे तपासावं लागेल. हे महत्त्वाचं आहे, कारण नवीन बिझनेस मॉडेल आणि व्यवस्थापनाच्या नवीन पद्धतींवर चालणाऱ्या कंपन्या नजीकच्या भूतकाळात सुरू झाल्या आहेत. तिथे वेगळ्या प्रकारची आव्हानं जन्माला आलेली आहेत.
याबाबतच्या काही वास्तव गोष्टी अशा. उबेर ही टॅक्सी पुरवणारी कंपनी ड्रायव्हरांना कामावर ठेवते हे आपल्याला ठाऊक आहे. नव्यानं या ॲपवर साईन इन करणाऱ्या ड्रायव्हरांचं प्रमाण महिन्याला 50,000 इतकं आहे. उबेरकडे रजिस्टर झालेल्या ड्रायव्हरांची संख्या 1,60,000 इतकी आहे आणि उबेरच्या एका दिवसाच्या ट्रिपच्या संख्येनं 10 लाखांचा आकडा ओलांडलेला आहे. उबेरच्या मते ड्रायव्हर्स हे त्यांचे कर्मचारी नसून स्वतंत्र कंत्राटदार आहेत. थोडक्यात उबेरच्या विधानानुसार उबेर ही 51 बिलियन अमेरिकन डॉलरची एकही कर्मचारी नसलेली कंपनी आहे आणि उबेरनं केवळ टॅक्सी नव्हे तर काही देशांमध्ये बोटी आणि हेलिकॉप्टर पुरवण्याची सेवा देखील सुरू केली आहे. तरीही उबर ही कर्मचारी नसलेली किंवा खूप कमी कर्मचारी असलेली एक कंपनी आहे. कॅलिफोर्नियाच्या न्यायालयानं उबेरचे ड्रायव्हर हे त्यांचे कर्मचारी आहेत असं ठरवलं. असं असलं तरी ते तथाकथित कर्मचारी आणि मालक यांचा एकमेकांशी संबंध खूप कमी असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक याचा अर्थ उबेरचे मालक आणि कर्मचारी यांच्यासाठी काय असेल याचं मला नवलच वाटतं. भारतात मेरू या कंपनीचे त्यांच्या ड्रायव्हरशी असेच संबंध आहेत. कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक याला खरोखर काही अर्थ आहे का? आता मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राकडे वळू. पुण्यातल्या काही मोठ्या कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी, हंगामी, प्रशिक्षण घेणारे आणि कंत्राटी कामगार यांचं प्रमाण काय असतं याची आकडेवारी मी 2014 माझ्या एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिली होती. या सगळ्याचा सारांश मांडायचा झाला तर परिस्थिती साधारण अशी आहे. 10% कामगार कायमस्वरूपी आहेत, 90% तात्पुरते, प्रशिक्षण घेणारे, कंत्राटी म्हणजे काही काळानंतर आपण नोकरी गमावणार याची जाणीव असलेले कामगार आहेत. तात्पुरत्या स्वरूपाचे 6 किंवा 7 महिन्यानंतर नोकरी गमावणारे कामगार, 2 वर्षानंतर नोकरी गमावणारे आणि सध्या प्रशिक्षण घेणारे आणि कंत्राटी कामगार तर मालकाच्या खिचगंटीतच नसतात. मग आपण कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक या प्रश्नात कोणत्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलणार आहोत? व्यवस्थापकीय कर्मचारी, व्हाईट कॉलर का ब्लू कॉलरपैकी जरा विशेष अधिकार असलेले? विशेष अधिकार म्हणजे कायमस्वरूपी असलेले किंवा अकस्मात लागणाऱ्या यादीत कायम असलेले, ज्यांचं प्रमाण कारखान्यांमध्ये 10% आहे. सगळ्यांना ठाऊक असलेली आणखी एक रंजक गोष्ट मी इथे नमूद करतो आणि त्याचा संदर्भही देतो, म्हणजे कोणीही ती गोष्ट नाकारू शकणार नाही. फ्रंटलाईन मासिकाच्या लॉज फॉर ऑटोबेटास या लेखातलं हे एक वाक्य आहे. तामिळनाडूमधल्या अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एकही कायमस्वरूपी कामगार नाही. वीरजेश उपाध्याय या BMSच्या जनरल सेक्रेटरींनी फ्रंटलाईनला ही माहिती दिली. या पार्श्वभूमीवर आपण कंपन्यांमधली कामगारांची भावनिक गुंतवणूक या विषयावर बोलताना कोणत्या कामगारांबद्दल बोलत असतो? मालक डॉक्टर जेकिल आणि मिस्टर हाईड खेळत असतात. कर्मचाऱ्यांचा सहभाग याबाबत आपली चर्चा पुढे नेण्याआधी एका ऑटोमोबाईल कंपनीतला एक कामगार मला जे म्हणाला होता ते नमूद करावंसं वाटतं. तो म्हणाला, मालक आपल्या पटावरच्या माणसांबरोबर डॉक्टर जेकिल खेळतात आणि पटावर नसलेल्या कामगारांबरोबर मिस्टर हाईड खेळतात. हे धक्कादायक, अस्वस्थ करणारं आणि बेचैन करणारं कटू सत्य आहे. हे कसं घडलं जातं ते पाहू. फ्लिपकार्टनं मागच्या वर्षी 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2015 बिग बोनान्झा सेल जाहीर केला होता. तो दिवाळीच्या आधी लावलेला सेल होता. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार फ्लिपकार्टनं 10 लाखांपेक्षा जास्त उत्पादनं पहिल्या 10 तासात विकली. वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचं तर दर तासाला 1 लाख उत्पादनं विकली गेली. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार 20 ऑक्टोबर 2015 रोजी फ्लिपकार्टनं आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त काम केल्याबद्दल खाद्यपदार्थ, परदेशात सुट्ट्या आणि रोख रक्कम
देऊन त्यांची खूप काळजी घेतली. फ्लिपकार्टनं थकलेल्या कर्मचाऱ्यांना मसाज देण्याची व्यवस्थाही केली होती. अवघ्या 3 महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै 2015मध्ये फ्लिपकार्टमध्ये वितरणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी म्हणजेच अर्थातच कंत्राटदाराकडून नियुक्त केलेल्या तरुणांनी स्वच्छतागृह आणि कामगार विमा योजनांमध्ये सहभाग अशा अगदी साध्या गोष्टींच्या सुविधांसाठी मागण्यांसाठी संप केला होता. ज्यांच्या कार्यक्षमतेवर फ्लिपकार्ट मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे त्या वितरण करणाऱ्या कामगारांबाबत फ्लिपकार्टचं वागणं हे असं आहे. डॉक्टर जेकिल आणि मिस्टर हाईड हे उद्गार या पार्श्वभूमीवर समजून घेणं गरजेचं आहे. फ्लिपकार्टच्या कंत्राटदाराकडून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कंपनीतल्या सहभागाशी फ्लिपकार्टला काही देणं घेणं आहे का, हा माझा प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांच्या कंपनीतला सहभाग यावर आपण चर्चा करतो तेव्हा उद्योग जगतातलं हे चित्र आपल्या मनात अशा प्रकारे ठसलेलं हवं. आता जो ह्याच्या पुढचा प्रश्न आहे तो आपण उद्या बघूया मंडळी. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.